तिसरा षटक घेऊन येतो सूरज. सूरज कशी गोलंदाजी करणार, कारण काय जबरदस्त दुसरा षटक हाकलला. लाजवाब कामगिरी पाहायला भेटतो. थोडासा वातावरण खराब आजच्या दिवसात सुद्धा पाहायला भेटतोय. सूरज गोलंदाजी मारखोर असणार, ज्ञानेश्वर असणार स्ट्राईक एंडवरती. इथं मात्र चांगला फटका, इथं लाजवाब फटका होता. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. आसमान दाखवणं खूप गरजेचं असेल, कारण विचार केले तर 2 षटकं समाप्त झालती. त्याच्यानंतर हा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विकेट येतो. षटकाराने मात्र इथं सूरजचं मात्र स्वागत केलाय. सूरजवरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय, कारण विचार केले चांगलं आहे. इथं मात्र चांगला, इथं पुन्हा फटका फसलाय का काय. इथं मात्र सीमा पार केलाय. तंबू जर असं मात्र दाखवला. इथं सीमा पार, बॅक टू बॅक हा दुसरा मात्र षटकार आलाय. सूरजवरती आक्रमण चढवले गेलेत, कारण पुस्तकावरती धावा लागल्यात. 25 धावा लागल्यात. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. अफलातून कामगिरी केली, कारण दुसरा षटक मिडल फेकल्यानंतर लगेचच फटकेबाजी पाहायला भेटली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू देतोय. चेंडूला मात्र भिरकवण्याचं काम करतोय. कशी गोलंदाजी कारण लाजवाब फटकेबाजी पाहायला भेटतो. इथं पुन्हा मात्र इथं प्रॉपर टायमिंग असेल. इथं सीमा पार करण्याची ताकद आहे. बॅक टू बॅक मात्र हा तिसरा षटकार आलाय. षटकार हॅट्रिक जरूर केले. काय जबरदस्त इथं मात्र पाहायला भेटते फटकेबाजी. अफलातून कामगिरी मात्र केले. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून मात्र काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला भेटले. लगातार 3 षटकार तर जरूर आलेत. इथं गोलंदाजावरती थोडासा दडपण आलाय. इथं मात्र चांगला चेंडू टाकला. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. हा चेंडू डॉट चेंडू इथं, कारण जरूर 3 मोठे फटके आलेत. त्याच्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने. कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. पुस्तकावरती धावा लागल्यात. 31 धावा लागल्यात. अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण विचार केले तर 3 मोठे बिग हिट आले. त्याच्यात तर कमबॅक पाहायला भेटतो गोलंदाजाकडनं. इथं हा